हाय हॅलो नमस्ते, मी सोनाली पाटील आणि तुम्ही आहात सोनाली पाटीलच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी अलीकडेच आपल्याला आई तुळजाभवानीमध्ये तुम्ही मला पाहताय, पण आता थोडंसं म्हटलं जरासं हटके, आज प्रोग्राम पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे रितेश दादा. तर रितेश दादांची इकडे काहीतरी कसरत चालू आहे आणि त्यांच्याबरोबर जे दादा आलेले आहेत ते एकदमच म्यूट मोडवरती आहेत. बाय द वे त्यांचं नाव काय मला माहिती नाही, पण रितेश भाईला तर तुम्ही बघितलेलं आहे. माझे खूप सारे फोटोज रितेशने काढलेले आहेत. आणि नेहा ऑफकोर्स माझे हेअर मेकअप करते, जी माझ्याबरोबर असते, माझी स्वीटहार्ट. तर ती पण माझ्याबरोबर आहे. आज तर संध्याकाळी आम्ही प्रोग्रामला जाणार आहे, पण त्याच्या आधी आम्ही असं ठरवलं की आता सोने पे सुहागा, जर मी आता रेडी झालीच आहे आणि जायला अजून 1 तास बाकी आहे, तर मी पटकन रितेश दादाला फोन केला की रितेश दादा असंच फोटो काढायचे. आणि बिचारा काय करत होतास रे तू? व्हर्टिकल सिरीज करत होता. तिथलं टाकून तू इकडे आलेला आहे, पटकन हळूच आलेला आहे. तर ज्यांनी कोणी व्हर्टिकल सिरीज करणाऱ्या लोकांनी जर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा माणूस माझ्यासाठी तिकडचं काम सोडून आलेला आहे. तर तुम्ही त्याचं पेमेंट कट करू शकता, बाय द वे. माझ्याकडून फुल परमिशन. तर दिस इज माय टीम आणि आम्ही इथे आलेलो आहे ऑफकोर्स चित्रनगरीमध्ये. आणि जसं की आई तुळजाभवानी तुम्हाला आवडते आहे, अँड सो ग्लॅड की एवढं सगळं लोकांचं प्रेम मिळते. आणि ऑफकोर्स आता थोडंसं वेगळं अटायर आहे, साडी आहे, तर मग म्हटलं चला का नाही आपलं फोटोशूट करायला हरकत. आणि सगळ्यांना मी इकडे सांगू इच्छिते, बाय द वे मला खूपदा चित्रनगरीतल्या लोकांनी सांगितलं की फोटोज व्हिडिओज कर किंवा काय सगळ्या गोष्टी कर. तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपलं जसं की आपल्या कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे, ऐतिहासिक संस्कृती आहे एवढी छान. तर आपल्या इकडे चित्रनगरीमध्ये इतके सुंदर काय म्हणू त्याला सेट्स उभे राहिलेले आहेत तिकडे. जसं की आता तिकडे गेल्यानंतर आपल्याला एक ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, खूप सारे बंगलोज आहेत. तर एवढ्या छान गोष्टी इकडे क्रिएट झालेल्या आहेत. तर कुठे ना कुठेतरी चित्रनगरी इतकी सुंदर आहे आणि एवढं सारं शूट आपल्या कोल्हापूरमध्ये होतं. आणि बाहेरची म्हणजे मराठी इंडस्ट्री बऱ्यापैकी स्विच होते कोल्हापूरमध्ये, तेव्हा हे बघितल्यानंतर खूप भारी वाटतं. तर मी सगळ्यांना सांगेल की आपली चित्रनगरी एवढी सुंदर बनवलेली आहे. सो मी महाराष्ट्र शासनाला थँकफुल म्हणते. आणि मला खरंच खूप छान वाटतं नेहमीच की मी कोल्हापूरचा एक भाग आहे. सो तुम्हाला जेव्हा पण कधी पण वाटेल तेव्हा तुम्ही चित्रनगरी पाहायला सुंदर इकडे येऊ शकता. ओके, थँक्यू. ओके.